तू जेव्हा या जंगलाच्या राजाला पाहण्याचा प्रयत्न केलास तेव्हा तो तुला या जंगलातील झाडं, झुडपं, पक्ष्यांच्या स्वच्छंद विहारात दिसला, त्यांच्या रूपात दिसला. आणि तू या जंगलाची देवता, वनदेवतेचं वैभव पाहूनही ओळखू नाही शकलास. सांग राणा, दोष कोणाचा आहे? पाहणाऱ्याचा की दिसून येणाऱ्याचा? हातावर ही जखम कशी झाली? सोड माझा हात. जोपर्यंत तुझा उपचार करत नाही सोडू शकत नाही. बस इथे. हात सोड माझा. मी म्हणालो इथे बस. सोड मला. मला उपचारही नकोय आणि तुझी कृपाही. कोण आहेस तू? काय करतोयस तू मला? जा, क्षमा केली तुला. निघून जा इथून. जा सगळं इथून. चला जा. धन्य धन्य साईनाथा तुझे सरकार, नाव तुझ माझी आता लावी रे द्वार. युगे युगे भक्तांसाठी घेसी अवतार, तुझी दाता तुझी विधाता. मला आधार द्यायचा आहे. तू तयार आहेस का? परम ज्ञान मज द्यावे चिरंतन, अलख निरंजन साईराम. अज्ञान तिमिर हे घोर भयंकर, ज्योति शुभंकर साईराम. ओम साई ओम साई ओम साई ओम साई ओम साई ओम साई ओम. सरदार तर पुन्हा त्या फकीराच्या दिशेने चालू लागलेत. हे नक्की काय चाललंय? आपल्या साथीदाराची काळजी नाही घेत तुम्ही? जर वेळेवर उपचार नाही झाला तर संसर्गामुळे हा हात निकामी होऊ शकतो. कधी कधी वेदना औषध बनून येते आणि कधी औषध वेदना बनून. पण जे काही असो, ध्येय दोघांचं एकच आहे, व्याधी दूर करणं. आता आपण सर्वजण प्रार्थना करूया ईश्वराकडे. हे ईश्वरा, कुलकर्णी सरकाराने आयोजित केलेल्या या यज्ञाला संपन्न करावे.
आणि शिर्डीची जी अशुद्धी झालीये त्याचा इलाज करण्याची कृपा करावी. हरिओम. कर्माच्या फळापासून आपण पळू नाही शकत मित्रा. मग आपण कितीही घनदाट जंगलात जाऊन लोकांना लुटलं किंवा कितीही खोल गुहेत जाऊन तपश्चर्या केली तरी कर्माचं फळ सर्वांना भोगावंच लागतं. तुझ्या या हाताने ज्या ज्या लोकांना दुःख पोहोचवलंय त्यांच्या वेदना या हाताला भोगाव्या लागत आहेत. आणि ही वेदना तुला काही सांगत आहे. काय माहित आहे? ही म्हणत आहे की राणा, कुठे जाण्याची इच्छा आहे तुझी? एक मार्ग आहे पापाचा, ज्यावर तू आजपर्यंत चालत आला आहेस, आणि एक रस्ता आहे पश्चातापाचा. अग्नी प्रज्वलित करा. ओम मा ज्वालाय विद्महे अग्निमध्याय धीमहि तन्नो अग्नि प्रचोदयात्. ही लाकडं ओली आहेत. कोणी आणली ही लाकडं? धर्माच्या कामात बाधा आणणाऱ्यास 100 फटके पडले पाहिजेत. बोलवा त्याला. लाकडं तर सुकी आहेत. खोट बोलतेय माझी वेदना. पश्चातापाचा मार्ग माझ्यासाठी कधीच बंद झालाय. असं एकदा माझ्यासोबत पाहायचंय का की तो मार्ग मोकळा आहे की नाही? कसं काय? जरा आठव, ही जखम तुला कशी झाली? माझ्याकडे काही नाही. सोडा मला. काही नाही माझ्याकडे. सोडा मला. माझ्याकडे काही नाहीये. काही नाहीये. मी म्हटलं ना माझ्याकडे काही नाहीये. काही आठवलं का? काल रात्री तो व्यापारी, काय गरज होती त्याला एवढी हिंमत दाखवायची? का त्याने सरळ सरळ आपलं सगळं धन आमच्या ताब्यात दिलं नाही? जर त्याने मला धक्का दिला नसता तर त्या एका क्षणी माझ्या या हातावर झालेल्या जखमेला पाहून मला एवढा राग आला की मी त्या कुऱ्हाडीने याच हाताने मारलं मी त्याला. पंताजी, या हवन कुंडात आम्हास अग्नी हवाय. अग्नी. तूप घालून पाहतो सरकार. हा, हवन कुंडात आग न लागणं आज चांगला शकून नाही.
हे तूप अशुद्ध आहे. शुद्ध तूप आण. होत. तूप अशुद्ध आहे. मला तर वाटतं या यज्ञाच्या मागचा हेतूच अशुद्ध आहे. खंडोबाने एका आईच्या विश्वासाची लाज राखली आहे आज, आणि अग्निदेवाने प्रकट न होऊन हे सिद्ध केलंय की साईला त्याचाही आशीर्वाद प्राप्त झालाय. शरीराच्या रोगांसाठी औषध तर या वनात नक्की सापडेल, पण मनाचे रोग जसे क्रोध, भय, ईर्ष्या, अहंकार या रोगांवर उपचार करणारी औषधी तर मनुष्याच्या आत, त्याच्या मनामध्ये उपजते. गरज आहे तर ती फक्त आपल्या त्या संजीवनीला शोधण्याची. कुठे शोधू? कसं शोधू? तू तुझ्या मनात ज्या भिंती उभ्या केल्या आहेस त्यांच्या पलीकडे बघ. त्यांना पाडून टाक. तिथे तुला ती माणसं दिसतील ज्यांच्यापासून तू नेहमी पळत राहिलास, चिडत राहिलास. कारण ती माणसं नेहमी तुला भलाईच्या मार्गावर आणण्याचा प्रयत्न करत असायची. जशी तुझी आई, कधी आईची आठवण नाही आली का? बरीच वर्ष झाली ना तिला भेटून. तो दिवस आठव जेव्हा तिने तुला धमकावलं होतं. म्हणाली होती की तुझे उपद्व्याप वडिलांना सांगेन. काय केलं होतंस तेव्हा? घरच सोडून पळून गेलास. आई तुझा चांगल्याचाच विचार करत होती. हे काय चाललंय सरकार? काहीतरी करा ना, नाहीतर लोकांचा तुमच्यावरचा विश्वास उडेल. ज्या हेतूने आम्ही या यज्ञाची खेळी खेळली होती ती तर उलटीच पडत आहे. फार अपमानास्पद स्थिती बनली आहे आमच्यासाठी. काहीतरी करावंच लागेल. हरिओम. आपण सगळे हा विचार करीत असाल की असा काय अपशकुन झाला आहे की अग्निदेव प्रकटच होत नाहीये. मी सांगतो तुम्हाला यामागचं रहस्य. शुभ कार्यात सगळेच शुद्ध मनाने सामील झाले तरच ते कार्य संपन्न होते. परंतु इथे एक स्त्री आहे जिला शिर्डीची शुद्धी नकोच आहे. आपण सर्व इथे प्रसन्न आहोत, परंतु इथे ही दुखी उभी आहे. अश्रू ढाळत जणू आपण सगळे शत्रूच आहोत शिर्डीचे. जणू शिर्डीच्या भलाईची सगळी जबाबदारी यांचीच आहे. माझ्या अश्रूंचं कारण तुम्हाला नाही कळायचं, कारण हे अश्रू पुरावा आहेत कोणी निर्दोष असल्याचा. कोणाच्या निश्चलतेचे, कोणाच्या पवित्रतेचे. अरे हिला गप्प राहायला सांगशील की नाही?
यज्ञ देवतांना प्रसन्न करण्यासाठी केले जातात. यज्ञ अयशस्वी होण्याची इच्छा किंवा तसा प्रयत्न दानवच करत आले आहेत. आम्हास वाटले आपण सर्वांना शिर्डीचे भले हवे आहे, म्हणून आम्ही सर्वांना आमंत्रण दिले, पण ही आमची चूक होती. पण आता आम्ही हा यज्ञ करणार नाही. तर या समस्येच्या समाधानाचा दुसरा मार्ग निश्चित करू. हरिओम. तुमच्या पत्नीच्या आड लपून आमच्यावर वार केलाय तुम्ही अप्पाजी. हे आम्ही कधीच नाही विसरणार. हरिओम. ही गोष्ट कोणालाही माहित नाही. माझ्या व्यतिरिक्त कोणालाही माहित नाही. मग तुला कसं कळलं? विचार केलास आई कशी असेल, काय परिस्थितीत असेल, तुझी वाट पाहत असेल? किती दूषणं दिली असतील तिने स्वतःला त्या दिवसाला ज्या दिवशी तिने तुला गमावलं. किती दुःख झालं असेल तिला तुला गमावल्यावर. आणि तुझ्या आईला अभिमान वाटेल का की तिचा प्रिय लाडका मुलगा आता हिंसक दरोडेखोर बनलाय? तू केलेल्या प्रत्येक पापात ती स्वतःला भागीदार मानत असेल. जेवढं दुःख तुला आहे, जेवढा त्रास तुला होतोय, त्यापेक्षा कैक पटींनी त्रास तुझ्या आईला होतोय. एकतर तुझा त्रास, त्यावर तुझ्या लोकांना लुटलंस, मारलंस, त्यांचाही त्रास सहन करणार आहे ती. राणा, तुझ्या नावाने लोकांची झोप उडते ना, पण तिथे तुझी आई तुझ्या काळजीत वेडावून सैरभैर झाली असेल. जगात कोणालाही दुःख देणं पाप आहे, पण आई वडिलांना दुःख देण्या एवढं मोठं पाप अजून काही असेल का? पश्चाताप सोपा नसेल तुझ्यासाठी, पण जर तू प्रयत्नाला तयार असशील ना, तर मी तुझं स्वागत करतो. तुम ही लगा दो साई, सामने हाथ साई, मोरी बखवा, मोरे साई, परम ज्ञान का भर दे. चारही दिशांना अंधारच अंधार आहे माझ्या आयुष्यात. मला या अंधारात एकटं सोडून जाऊ नका. प्रकाशापर्यंतचा मार्ग दाखवा मला. जर तुला आपल्या अंधाराचा साक्षात्कार झाला आहे, तेव्हा इथून प्रकाशापर्यंतचा मार्ग तुलाच शोधायचा आहे, तुलाच ठरवायचा आहे. आणि तुझा हाच शोध तुझ्या पश्चातापाची यात्रा बनेल. मी तर फक्त तुला पहिलं पाऊल दाखवू शकतो. हत्यारांचा त्याग कर, लोकांना लुटणं बंद कर. सुरुवात तर इथून होऊ शकते ना.
रुक्मिणी, जोवर मी बाहेर येत नाही तोवर माझ्या खोलीत कोणी यायचं नाही आणि कोणी मला हाकही मारायचे नाही. गावकऱ्यांनो, बघा यांना काय झालं, काय झालं यांना, बघा बघा बघा. काय झालं काशीरामला? जंगलाकडून येत होतो तेव्हा यांना या परिस्थितीत पाहिलं. माहित नाही काय झालं यांच्यासोबत. लढाई सुरू आहे की नाही समजत नाहीये. यात नक्कीच लुटारूंचा हात आहे. आता तर यांना कुलकर्णी सरकारच बरं करू शकतात. तुम्ही सगळे याला घेऊन घरी जा, मी कुलकर्णी सरकारांना घेऊन येतो. चला चला लवकर. थांबा.